तर कसं काय माझे पब्लिक तर संध्याकाळची वेळ झालेलं आहे. तर आठ नाही 9 वाजून गेले आहेत. 9 9:30 वाजले असतील. आणि मगाशी व्हिडिओ मला शूट करून झाला असता, पण लाईट गेली. 10-15 मिनटं लाईट गेली. आणि सीन काय झालं मध्ये हा व्हिडिओ म्हणजे बनवायचं माझं हे की टोटल म्हणजे माझं भीमाशंकरला गेलो होतो. माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, नसेल बघितलं तर तुम्ही पाठीमागचा ब्लॉग जाऊन बघा. तर मला टोटल खर्च किती आला इथून ते भीमाशंकर राहण्यापर्यंत ते खाण्यापर्यंत. आणि मला एका भावाची कमेंट आलेली की पुण्याचा आहे तो. तर मला एका भावाची कमेंट आलेली की तुझा खर्च म्हणजे तिकीट किती गेली, पुणे टू भीमाशंकर तुझी तिकीट किती गेली. तर ते सगळं मी सांगणार टोटल माझं बजेट किती गेलं ते टोटल. तर चालू करूया. तर इथून ना मी तुम्हाला सांगतो इस्लामपुरातून तर मला इथं कराडपर्यंत 55 रुपये घेतले. इथून कराडपर्यंत 55 रुपये घेतले. मग तुम्हाला सांगतो मी कसा गेलेलो ते. इथून इस्लामपूर कराड गेलो. कराडवरून मी दुसरी म्हणजे प्रायव्हेट गाडीवरून गेलो. म्हणजे तिथून परत एक आता मला नाव आठवणं झालं आहे त्या ब्रिजचं कुठल्या तरी, तिथं उतारलो. आणि तिथून परत रिक्षा करून मी ह्याला शिवाजीनगर बस स्टँड आहे तिथं गेलेलो. तर तुम्हाला सांगतो टोटल खर्च किती गेला तो. तर इथून माझं 55 रुपये इथून माझी कराडापर्यंत गेले बसने. बसने 55 रुपयेच गेले. आणि तिथून परत पुण्यापर्यंत 300 रुपये गेले माझ्या. तिथून माझी गलती काय झाली माहिती आहे, मेन माझी गलती झाली की मी रिक्षाने गेलो. तिथून मी रिक्षाने गेलो नसतं तर मी तिथून 30 रुपयामध्ये जायचो. 30 ते 35 रुपये पण मी शिवाजीनगर बस स्टँडला जायचो. पण मी रिक्षा करून गेलो. तिथून लगभग अर्धा तास लागतो रिक्षाने जायचं म्हटलं तर. आणि बसनं जायचं म्हटलं तर जास्त उशीर लागतो. तर 1 तास पकडून चाला, ते प्रत्येक स्टॉपवर थांबत जातील. मग तुम्हाला बरं कुठून पडलं मध्ये कराडवरून गेलं तर तुम्ही डायरेक्ट स्वारगेटवर उतरलं. तर स्वारगेटवरून उतरल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तिथून 50 रुपये देऊन हे गावते रिक्षा गावते ना. तर मी उतरलो तिथून भरपूर लांब घेतले. तर तिथून मला 200 रुपये सांगितलं. तर बार्गेनिंग करून मी 150पर्यंत गेलो. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तिथून माझं गेले किती 150 रुपये गेले. आणि तिथून म्हणजे खाण्यापिण्याचा खर्च तुम्हाला नंतर सांगतो, आधी हे सांगतो ट्रॅव्हलिंगचा. तिथून परत बसचं मला तिथून 250 रुपये घेतले. जातावे 250 घेतले. आणि तिथून राहायचा खर्च तुम्हाला सांगतो. राहायचा खर्च म्हणजे तिथून राहायचा खर्च भरपूर आहे. एकट्याला गेलं ना तर जास्त पैसे घेऊन जावं भावानं. आणि संगतीनं कोणतरी असलं तुमचे म्हणजे मित्र जायचं असलं तर काय विषय नाही, तर तुमचं कमी खर्चात राहण्याचं होऊन जाईल. तर मला तिथं कर्नाटकचं प्रदीप भाई म्हणून भेटलेले. तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघितलं आजच्याला. तर त्याच्यामुळे मला खर्च कमी आला. आणि 2000मध्ये ना तर एकच रूम बाकी म्हणजे शिल्लक होती 2 बेडरूमची. म्हणजे 1 बेडरूम होता आणि 2 त्याला हे होते म्हणजे झोपायला 2 काय म्हणतात त्याला 2 पलंग होते. झोपायला 2 पलंग होते. आणि ती रूम आम्हाला 12 तासासाठी भेटली. म्हणजे आम्ही सकाळी रात्री 10ला हे घेतले. 10ला राईट 10ला आम्ही हे घेतलेले. 10 का 8:30ला का 9ला कितीतरी घेतले. पण संध्याकाळची घेतली. आणि 12 वाजता चेकआउट होतं. तर आम्हाला 2000 पडली. पण मला 1000 रुपये आणि त्यांना 1000 रुपये घेतलं. आणि खाण्याचं म्हटलं तर 100 रुपयामध्ये तुमचं खाणं होऊन जातं. मग तिथे एका टाईमचं खाणं बोलतो. तुमचं नाश्ता ते पकडलेलं नाही आहे मी. आणि तिथून परत तुमचं 12 वाजेपर्यंत भरपूर झालं. तुम्ही सकाळी उठून दर्शन घेऊन जावं, काय विषय नाही त्याचा. आणि खाण्याचा खर्च मला टोटल किती आला तुम्हाला सांगतो. खाण्याचा खर्च जास्त 500 की 600 रुपये आला असेल. आपलं स्वतःचा म्हणजे मला प्रदीप भाईनंच म्हणजे तुम्हाला सांगतो अर्धा खर्च ना जेवणाचा तर तो प्रदीप भाईनंच घातलेला आहे. आणि अर्धा मीच घातलेला. मग पुण्यापर्यंत ते संगतीने होते. पुण्यापासून गेले. आणि माझा खर्च कुठं वाढला तुम्हाला सांगतो. माझी गलती भरपूर झालेली आहे की मी बसने ट्रॅव्हलिंग जास्त नाही केलं. तुम्हाला सांगतो फक्त भीमाशंकर बसमध्ये मी बसलो असेल, त्यानंतर मी काय बसलेलो नाही आहे. मग मी जास्त करून रिक्षानेच गेलेलो. आणि मी तिथून मुंबईला गेलो तेव्हा माझा जास्त खर्च वाढला. तर तुम्हाला टोटल खर्च तुम्हाला सांगतो तुमच्याकडे प्रत्येकाकडे म्हणजे मित्र गेले तर तुम्हाला कमी लागेल. पण स्वतः गेले तर 7 ते 6,000 रुपये तुमचं सगळं होऊन जाईल. दर्शन नंतर टोटल होऊन जाईल. बाकीचं खर्च तुम्हाला काय घ्यायचं असेल ते एक्स्ट्रा म्हणजे 6,000मध्ये पण घेऊ शकता तुम्ही. पण जे सीझन असेल म्हणजे तुम्हाला सांगतो महाशिवरात्रीला गेला तर तुमची प्राईस जास्त होते त्याची. म्हणजे तुम्ही काही घ्यायला गेला, टी-शर्ट घ्यायला गेला तर प्राईस जास्त होते त्याची. छोटंसं तुम्ही शिवलिंग घ्यायला गेलं ना तिथे तर 150-200 रुपयेपर्यंत ते जातं. आणि ऑफ सीझनला म्हणजे तुम्हाला सांगायला गेलं महाशिवरात्रीमध्ये दिवाळी काय नसतं ना तेव्हा सांगायचं गेलं तर 100-1 रुपयाला सगळं भेटून जातं.
पण जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा गर्दी म्हणजे एवढी नव्हती. आम्ही गेलेलो तेव्हा गर्दी थोडी कमीच होती, तेव्हा आम्हाला थोडं कमी प्राईजमध्ये भेटलं. मग तिथून प्रसाद घेऊन तुम्ही रिटर्न जाऊ शकता आणि गुप्त भीमाशंकर करून तुम्ही रिटर्न येऊ शकता. म्हणजे फिरण्यासारखी आहे जागा भरपूर इथं. आणि गुप्त भीमाशंकर झाल्यानंतर तुम्ही 12 वाजता चेकआउट करून परत येऊ शकता. आणि येता वेळेचा तुम्हाला खर्च सांगतो, येता वेळी मला थोडा कमी आला खर्च. म्हणजे येता वेळी मला भीमाशंकर टू पुणे तिथून माझा खर्च आला लगभग 185 रुपये घेतलं. म्हणजे येतावेळी माझं कमी घेतलं, जातावेळी जास्त घेतलं. मला आय डोंट नो, मला काही ते माहिती नाही आहे, पण जातावेळी माझं जास्त घेतलं. आणि असं नाही आहे की काहीतरी बोलतात त्याला चांगलंच काहीतरी प्रायव्हेटनं मी गेलो नव्हतो, ते मला आठवत नाही. मी आठवल्यानंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल तुम्हाला मी. तर मी प्रायव्हेट बस आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर तिथून फिरण्यासारखं भरपूर आहे तिथं. म्हणजे मी काही जास्त फिरलो नाही आहे. गुप्त भीमाशंकरच केलं फक्त. तिथून आपलं बजेट कमी होतं आणि मुंबईला पण जायचं होतं, तुम्हाला पण माहिती आहे. तर मला पण अर्जंटमध्ये जायचं होतं आणि तिथून मोठा सीन करायमध्ये मी जे व्हिडिओ शूट केले आहे मुंबईमध्ये सगळे टोटल डिलीट झाले आहेत माझे. तर बोललो ठीक आहे चालेल, काही विषय नाही, आपल्या गलतीमुळे झाले तर आपल्याला मिस करायला लागणार. त्याचं माझा पूर्ण मूड गेला. म्हणजे ना माझा व्हिडिओ शूट करायचा ना पूर्ण मूड ना पूर्ण निघून गेला. त्यामुळे मी काय व्हिडिओ जातावेळी पण येतावेळी पण काय शूट केलं नाही, मुंबईत परत काय शूट केलं नाही. बोललं ठीक आहे असू दे, जे होतं आहे आजची केली होत आहे. आणि माझ्या मोबाईलची ना थोडी क्वालिटी तुम्हाला कमी दिसत असेल तर मोबाईलला पण क्लॅरिटी नाही. आणि लाईट जरा संध्याकाळची वेळ तुम्हाला पण समजून जावं, आपला मोबाईल एवढा हे नाही आहे, उजेडात म्हणजे थोडाफार दाखवतं. आणि खर्च तुम्हाला सांगायचं म्हटलं आणखी खर्च म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल काय तर खाली काय घेऊ नका. पायथ्याशी तुम्ही आहे ना तिथं काहीच घेऊ नका, तिथं तुम्हाला एकदम महाग लागेल. जसं तुम्ही वरती येशील म्हणजे एकदम टोकाला तर तिथे सगळं भेटते, जे खाली भेटते ना तुम्हाला मंदिराजवळ तिथे सगळं तुम्हाला वरती भेटते. आणि तिथून सगळं काय घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या, मग तुम्हाला थोडा खर्च कमी येईल. आणि पैसे असेल तर तुम्ही घ्याच, काय विषय नाही आहे. माझे पैसे नव्हते म्हणून मी एवढा काय खर्च केला नाही आहे. आणि कसा ब्लॉग वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी जास्त ब्लॉग काय वाढवत नाही आहे, मला फक्त सांगितलं तुम्हाला. मला भावाची कमेंट आलेली की एवढं किती पैसे गेले तुझे, तर बोललो सर ब्लॉगच बनवूया. आणि आता काय 8-9 दिवस काय ब्लॉग आपला येणार नाही आहे, कामातून काय मला सुट्टी नाही. आता डायरेक्ट गावाला जाईल तेव्हाच ब्लॉग आपण शूट करू, न तर इथं बघू वेळ भेटला तर आणखी करू. आणि पाठीमागच्या ब्लॉगला ना तुम्ही भरपूर सपोर्ट केला मला आणि त्याबद्दल मनापासून आभार मानतो तुमचा. आणि बघू कसं काय होतं आहे आणि कसा ब्लॉग वाटला हा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हे नाही सांगितलं तर चालेल, हा फक्त आपण एका जागेवर बसलेलं आहे. पण जे माझे पाठीमागचे ब्लॉग आहेत त्याला नक्की तुम्ही कमेंट करा आणि पाठीमागचे ब्लॉग आहेत ना तुम्ही नक्की जाऊन बघा ते कसे काय आहेत ते. आणि चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.